नमस्कार. योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील राजेवाडी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उपक्रमशील शिक्षक श्रीनिवास मोरे गुरुजींनी इयत्ता 4थी ते 5वी इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी वाचनाचा नवा उपक्रम 1 फेब्रुवारी ते 23 एप्रिल 2024 दरम्यान दररोज 8 ते 9 या वेळेत सुरू केला होता. यावेळी विद्यार्थ्यांकडून सुरुवातीला इंग्रजी अल्फाबेट, नंतर छोटे शब्द वाचन व नंतर परिच्छेद वाचन अशा वरच्या टप्प्याने वाचायला शिकवले. यावेळी विद्यार्थी आनंदाने वाचन करत आहेत. Locket things, no clover at gold clue giver 23,000 car step notes. I 2 piece sleeves 23,000 in your fourth place. In is up for the college. Red hand first listen carefully and read aloud with me. लक्षपूर्वक ऐका आणि माझ्या बरोबर मोठ्याने वाचा. Oral 5. A little red hen. Love of the farm with a cat, a dog and a duck. One day she found a field. First listen carefully and read with me. लक्ष देऊन ऐका आणि माझ्या बरोबर मोठ्याने वाचा. Oral 5. Once there was a little boy. He lived in a pit. आजच्या स्पर्धेच्या युगात इंग्रजीचे अनन्यसाधारण महत्त्व सर्वांना माहीत आहे. हे महत्त्व लक्षात घेऊन शेतकरी, कष्टकरी, ऊसतोड मजूर यांची लेकरं ज्या शाळेत शिकतात त्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजेवाडी, केंद्र बावठाणा, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड या शाळेवर कार्यरत असलेले उपक्रमशील शिक्षक श्रीनिवास मोरे गुरुजींनी इयत्ता 4थी ते 5वी इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी वाचनाचा नवोपक्रम 1 फेब्रुवारीपासून सुरू केला होता. या उपक्रमाचं अनेक जण कौतुक करत आहेत. परिषद शाळा प्राथमिक शाळा राजेवाडी आदर्श शिक्षक मोरे सर ही इंग्लिशचा तास घेतात. आम्ही दररोज येता जाता बघतात की मुलं तास 8ला असतो, 7:30लाच मुलं येऊन शाळेच्या समोर थांबलेले असतात. मी जाताना मुलाला विचारतो, मुलं म्हणतात इंग्लिश छान शिकवायले सर. मी शाळेकडे कधी चक्कर मारतो तेव्हा सर शिकवालेले असतात. इंग्लिश 1ली ते 5वी राजवाडीची शाळा आहे. 1लीचे मुलं इंग्लिश बोलतात, वाचतात. आम्हाला इतका आनंद वाटतो की आता अंबाजोगाईच्या ठिकाणी इंग्लिश स्कूलला न जाता मुलं आज आमच्या राजवाडी शाळेमध्ये इंग्लिश येतात आणि ती बी 1लीच्या मुलाला इंग्लिश येते. म्हणून इतका आनंद होतो की मोरे सरसारखे शिक्षक लाभणं म्हणजे आमच्या गावाला एक आदर्श शिक्षक लागल्यामुळे आम्हाला अभिमान वाटतो. दररोजच्या सरावामुळे विद्यार्थी अतिशय चांगल्या प्रकारे इंग्रजी वाचन करत गेले. त्यासाठी श्रीनिवास मोरे गुरुजींनी आपल्या उपक्रमात सातत्य व वेळेचे नियोजन हे महत्त्वाचे मानले व त्याचे पालन विद्यार्थ्यांकडून करून घेतले. त्यामुळे विद्यार्थीही आनंदी दिसून आले आहेत. नमस्कार, माझे नाव किरण बिरुलाल पटुळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजेवाडी, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड, केंद्र बावठाणा. आज आम्ही येथे वाचन घेत आहोत. सुट्टीच्या दिवशी सध्या सर आमचे वाचन घेतात, खूप चांगले घेतात. आम्ही रोज येतात, सर आमचं रोज वाचन घेतात. आम्ही खूप इंग्रजी वाचतो. सर आमचा व्हिडिओ करतात. सर आम्हाला खूप आनंद वाटतो. आम्ही खूप शिकतात. आम्ही मोठे होऊन खूप मोठे शिकणार. माझे शेत 1.5 किलोमीटर लांब आहे आणि मी तिथं शेतातून येते वाचण्यासाठी. मला खूप इंग्रजी येते. आम्ही रोज सराव करतो. बावठाणा जिल्हा परिषद केंद्रांतर्गत चालणाऱ्या या राजेवाडी शाळेतील विद्यार्थी आता इंग्रजीचे ज्ञान उत्तम पद्धतीने घेताना दिसून येत आहेत. त्यामुळे गावकऱ्यातून आनंद व्यक्त केला जातोय. माझं नाव भाग्यश्री हरिराम लांडगे, राहणार राजेवाडी. आमच्या इथे इंग्लिश क्लास सुरू झाले आहेत. त्यामध्ये 1ली ते 5वी या मुलांना शिकवलं जातं. माझी 1लीची मुलगीसुद्धा इतक्या आनंदाने शाळेत येते की तिला इंग्रजी वाचायला आता सहजासहजी यायला लागलं आहे. येथील शिक्षक खूप छान आहेत. 3ही शिक्षकांनी इतकी जिम्मेदारी घेतली आहे इंग्रजी वाचायला लेकरांना की त्यांनी खूप असं श्रम केलं आहे लेकरांना शिकवण्यासाठी.
मुलं हे ABCD त्यांना फार येत नव्हते, पण ह्या क्लासनंतर त्यांना इंग्रजी वाचायला यायला आहे. त्यामुळे त्यांचा मला खूप अभिमान वाटतो. सर हे तिन्ही शिक्षक फार छान शिकवतात. मुलं इंग्रजी वाचतात, म्हणून मला त्या तिघांचाही फार अभिमान वाटतो. राजेवाडी जिल्हा परिषद शाळेतील उपक्रमशील शिक्षक म्हणजे श्रीनिवास मोरे गुरुजी यांनी अनेक उपक्रमाचे आयोजन केले होते. त्याचबरोबर दररोज विद्यार्थ्यांना इंग्रजी खेळातूनही कशी शिकवता येईल याचेही महत्त्व पटवून सांगत ग्रामीण भागातील विद्यार्थी इंग्रजी विषयापासून दूर जाऊ नये याची काळजी घेताना दिसत आहेत. गुरुजींनीही आनंद व्यक्त केला आहे. मी श्रीनिवास सदाशिवराव मोरे, सहशिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजेवाडी या ठिकाणी कार्यरत आहे. सन 2018 साली श्री पांडुरंग नरवडे सर आमचे मित्र आणि मी या शाळेवर जॉईन झालो आणि त्यानंतर सरांकडं मुख्याध्यापकाचा चार्ज आल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही कार्य करत आहोत. आमच्या शाळेतील सहशिक्षिका मोनिका दमदाडे मॅडम ह्या देखील या ठिकाणी कार्यरत आहेत. सर्वप्रथम माझ्या असं लक्षात आलं की विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचनाची गोडी थोडी कमी आहे. तर त्यासाठी आपण इंग्रजी वाचन विद्यार्थ्यांचं वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे, तर त्यासाठी त्यांचे नियमित असे क्लास सकाळी सुरू केले. सुट्टी असो की कोणता सण असो, त्या दिवशी देखील विद्यार्थी आवर्जून येत होते. सकाळी 8 ते 9 हा विद्यार्थ्यांचा आम्ही तास घेत होतो. त्या तासामध्ये आम्ही केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, BEO किंवा ज्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे असे शिक्षक यांच्याशी मोबाईलवरून संवाद साधून ते सुद्धा सेलिब्रिटी यांच्याशी संवाद साधत असत आणि त्यांचं इंग्रजी वाचन त्या ठिकाणी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून ते पाहत होते. विद्यार्थ्याला त्याच्यानंतर एस्से रायटिंग वाचनासाठी त्या ठिकाणी झेरॉक्स आणून दिल्या. त्यानंतर देशपांडे साहेब यांनी आम्हाला इंग्रजी वर्तमानपत्र अंबाजोगाई शहरातून मिळवून दिली, द इंडियन एक्सप्रेस वगैरे, लोकमत टाइम्स, आणि ते विद्यार्थ्यांकडून चांगल्या प्रकारे वाचन करून घेतलं. त्यांचं खरोखरच इंग्रजी वर्तमानपत्र वाचणं एवढं साधी गोष्ट नाही, पण ते सुद्धा विद्यार्थ्यांनी नंतर प्रयत्नातून आत्मसात केलं. आज अशी कंडिशन आहे की इयत्ता 4वी-5वीचे विद्यार्थी अतिशय चांगल्या प्रकारे इंग्रजी वाचत आहेत आणि जे खालच्या वर्गाचे विद्यार्थी आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी त्यांचं अनुकरण करत आहेत. त्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी वाचनाची गोडी निर्माण होऊन पुढं चालून त्यांना उच्च शिक्षणासाठी एक चांगल्या प्रकारचं सहाय्य होईल असं मला वाटतं. त्याचप्रमाणे आमच्या येथील विद्यार्थी हे या ठिकाणी IPS अधिकारी, डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहत आहेत आणि हा उपक्रम राबवत असताना माझ्या शाळेचे मुख्याध्यापक श्री पांडुरंग नरवडे सर यांनी खूप मोलाचं असं सहकार्य केलं. मी नियमित त्यांना 8 वाजला की सकाळी फोन लावायचो त्यांना आणि सरसुद्धा तिकडून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यायचे, गुड मॉर्निंग म्हणायचे आणि सरांनी आम्हाला या ठिकाणी हा क्लास घेण्यासाठी अतिशय सहकार्य केलं. असे मुख्याध्यापक लाभले ही माझं भाग्य समजतो. त्याचप्रमाणे आमच्या शाळेतील सहशिक्षिका श्रीमती मोनिका दमदाडे मॅडम यांनीसुद्धा या ठिकाणी खूप मोलाचं सहकार्य केलेलं आहे. या ठिकाणी जे गावकरी आहेत, त्यांचे पालक आहेत, ते सुद्धा सभ्य सुसंस्कृत अशा प्रकारचे आम्हाला त्या ठिकाणी वागणूक देतात आणि आम्हाला प्रोत्साहित करतात विविध उपक्रम राबवण्यासाठी. आणि अशा प्रकारे हे राजेवाडी एक गाव या ठिकाणी भविष्यात एक आदर्श व्हावं आमचं असं स्वप्न आम्ही शिक्षक बंधू पाहत असतो. खरंच अशा उपक्रमामुळे विद्यार्थी इंग्रजी शिकत असून राजेवाडीतील गावकऱ्यांनीही याचा अभिमान वाटू लागलाय. त्यांनीही आनंद व्यक्त केला आहे. योगेश्वरी दर्शनच्या चॅनलचे संपादक नागेश भाऊ अवताडे यांनी आमच्या शाळेची विशेष मुलाखत घेतली आहे. कारण आमच्या शाळेमध्ये आज पूर्ण शाळेला सुट्ट्या झालेल्या असूनसुद्धा आमच्या शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापक तसेच सहशिक्षक आणि मोनिका दमदाडे मॅडम यांनी एक आगळा वेगळा उपक्रम चालू केलेला आहे. असं आहे की रोज 1 तास मोरे सर येऊन घेतात किंवा मोरे सर नसतील तर नरवडे सर येऊन घेतात आणि विशेष म्हणजे त्या इंग्रजी वाचनचा तास आहे आणि या तासिकेला शाळेतील मुलांचा भरपूर उत्साह आणि उपस्थिती आहे. असे उपक्रम गावोगावी व्हावं आणि एक उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मुलं जी इकडं तिकडं समजा फिरणार आहेत उन्हामध्ये, ते बी गुंतून राहतील आणि त्यांच्या टायमानुसार एक टायमाचं भान
मुलांना राहतं व त्यांची जी शिक्षणाची गोडी वाढते. अशा वरच्या टप्प्याने वाचायला शिकवले. लवकरच विद्यार्थी तरबेज झाल्यानंतर पाठ्यपुस्तकातील धडे निबंध वाचू लागले. मग नंतर इंग्रजी वाचनासाठी इंग्रजी वर्तमानपत्रे मिळतील का पाहायचे मोरे गुरुजींनी ठरवले. पण गुरुजी वर्तमानपत्रे मिळणे एवढे सोपे नव्हते. त्यासाठी त्यांनी अंबाजोगाई शहरातील वर्तमानपत्र वाटप करणारे सुरेंद्र देशपांडे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी इंग्रजी वर्तमानपत्रे इंडियन एक्सप्रेस, लोकमत टाइम्स उपलब्ध करून दिले. त्याचेही वाचन विद्यार्थ्यांकडून करण्यात आले आहे. माझे नाव आशिष जनक काशीद. मी सुट्टीच्या दिवशीही शाळेत येतो इंग्रजी तासासाठी. मी दररोज इंग्रजी इथे येऊन वाचतो. आम्हाला चांगले सर मिळले म्हणून मला खूप आनंद होतो. मी आहे 5वीला. मला इंग्रजी वाचायला येईल अशी म्हणून मला खूप आनंद होतो. माझे नाव शरय परमेश्वर कदम आहे. मी राजवाडीची जिल्हा प्राथमिक शाळा राजवाडी एकता पहिलीचा वर्ग सलम देत आहे. मी इंग्रजी वाचते. रोज शाळेत येते. सर ती माझे इंग्रजी वाचून घेते. दररोजच्या सरावामुळे विद्यार्थी अतिशय चांगल्या प्रकारे इंग्रजी वाचन करत गेले. त्यासाठी श्रीनिवास मोरे गुरुजींनी आपल्या उपक्रमात सातत्य व वेळेचे नियोजन हे महत्त्वाचे मानले. त्याचे पालन विद्यार्थ्यांकडून करून घेतले. माझे नाव श्रावणी हरिराम लांडगे, इयत्ता 4. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजवाडी. आमचे सर दररोज वाचनासाठी सुट्टी असली तरीसुद्धा आमचं वाचन घ्यायला येतात. आम्ही त्याचा खूप फायदा घेतो. मला इंग्रजी वाचायची खूप भीती वाटत होती, पण माझ्या गुरुजींनी मला खूप असं दमानी आणि एकदम छान शिकवलं, म्हणून मला इंग्रजी वाचता आली. त्याच्यामुळे मी खूप आनंदी आहे. 1 फेब्रुवारी 2024 पासून रविवारी असो की सुट्टीचा दिवस कसलीही सुट्टी न घेता सकाळी 8 ते 9 हा वर्ग घेतला म्हणजे घेतलाच. या वर्गासाठी 7:30 पासून विद्यार्थी शाळेसमोर रेंगाळत तुटकी फुटकी इंग्रजी विद्यार्थी वाचू लागले. तशी त्यांना या वर्गाची गोडी वाटू लागली आहे. माझे नाव आहे कांताबाई सुदाम कांबळे, राहणार राजेवाडी. मोरे सर आणि नरोडे सर या राजेवाडी गावा येथील आल्यापासनं जी काही मुलांना येत नव्हतं, ज्या मुलांची आई काळजी घेत नव्हती ती पण आता काळजी घेऊ लागली. मोरे सर आणि नरवडे सर आल्यापासून त्यांना इंग्रजी ही सगळं पूर्ण येले. आणि ही बीड जिल्हा म्हणजे तर ऊसतोड कामगार आहेत. तर कारखान्याला गेल्याच्या नंतर त्यांचं मूल असेल, अगर आमचं मूल असेल, ही त्यांचं मूल म्हणून त्यानं काळजीपूर्वक इंग्लिश आणि हिंदी मराठी शिकविण्याचा फार प्रयत्न करतात. मोरे सरांच्याबद्दल मी आभारी आहे. मोरे गुरुजींनी अगोदर दगडवाडी शाळेवर कार्यरत असताना वृक्षारोपणाचा उपक्रम यशस्वी करून दाखवला. त्याचप्रमाणे सांगा सांगा हा उपक्रम यशस्वी करून दाखवला व पशुपक्ष्यासाठी पानवटी हा उपक्रम देखील यशस्वी करून दाखवला. आणि हा त्यांचा इंग्रजी भाषा वाचनाचा उपक्रम हा आपल्याला यशस्वी झाल्याचा दिसून येतो. या उपक्रमाबद्दल त्यांच्या शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग नरोडे, सहशिक्षिका मोनिका दमदाडे यांचेही सहकार्य लाभले. त्यांनीही आनंद व्यक्त केला आहे. मी नरवडे पांडुरंग ज्ञानदेव, मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजेवाडी, केंद्र भावटाणा, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड. या शाळेमध्ये 2018 साली मी आणि मोरे सर या ठिकाणी बदली होऊन आलो. आणि बदली होऊन आल्यानंतर या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषद शाळा म्हणलं की जिल्हा परिषद शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन हा थोडा वेगळा असतो. म्हणून त्यावेळेसपासूनच मी, मोरे सर व या ठिकाणी सुरुवातीपासूनच असणाऱ्या दमदाडे मॅडम यांनी असं ठरवलं की आपलं ज्या अर्थी आपण या शाळेत आलो त्या अर्थी शाळेमध्ये काहीतरी बदल करणं हे आपलं गरज आहे. कारण आज आपण पाहतो की जिल्हा परिषद शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन हा पालकांचा थोडा बदललेला आहे. पण आम्ही हा दृष्टिकोन काहीतरी वेगळं करून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सर्वात प्रथम शाळेमध्ये आम्ही सुरुवातीला आलेल्या बाला उपक्रम राहून तुम्ही जी शाळा बघतात रंगवलेली, त्या रंगरंगोटीसाठी गावातील लोकांनी आम्हाला जवळपास 17,000चं पूर्ण सहकार्य केलं. आणि गावातील सर्व पालकांचं, विशेषतः तरुण वर्गाचं आमच्या शाळेकडे विशेष लक्ष असतं. आणि त्यातूनच आम्ही व मोरे सरनी सुरुवातीला आपण म्हणले की आपण या शाळेमध्ये इंग्रजी वाचनाचा उपक्रम राबवूत. आणि इंग्रजी वाचनाच्या उपक्रमामध्ये मोरे सरनी सुट्टी असो किंवा कोणताही सण असो, काही असो, सुट्टीच्या दिवशी देखील सकाळी हा इंग्रजी वाचनाचा उपक्रम राबवलेला आहे. आणि त्याला विद्यार्थ्यांनी
अतिशय चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि आपल्याला या काळामध्ये इंग्रजीची अतिशय गरज आहे. इंग्रजी येणं हे गरजेचं आहे, कारण जिल्हा परिषद शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन पालकांचा थोडा बदललेला आणि विद्यार्थी आता हळूहळू आमच्या शाळेतले इंग्रजी वाचू लागलेले आहेत आणि इंग्रजी वाचण्यामुळं आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना आम्ही निश्चितच सांगू शकतो की आमच्या शाळेत बाहेरून सुद्धा प्रवेश झाले पाहिजेत, कारण इंग्रजी विद्यार्थी आता चांगले वाचू लागलेले आहेत. आणि या कामामध्ये मी मुख्याध्यापक म्हणून आमच्या शाळेतील इंग्रजीत वाचनाचा तास घेणारे मोरे सर व त्याचप्रमाणे दमदाडे मॅडम यांचंही मला अतिशय चांगलं सहकार्य लाभत आहे. मी त्यांचाही आभारी आहे आणि आम्हाला गावातील लोकांचंही अतिशय नेहमी सहकार्य लाभतं, त्याबद्दल त्यांचाही आभारी आहे. जय हिंद. कुठलीही गोष्ट हाती घ्यायचं म्हटलं की गावकऱ्यांची साथ महत्त्वाची असते, परंतु राजेवाडी गावचे 70% लोक हे ऊसतोडायला जातात, परंतु घरी राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर पालकांचाही सहारा देण्याचे कार्य हे शिक्षक करत असल्याचे पालक सांगतायत. माझं नाव आहे अलका जनक काशीद. माझा मुलगा आहे 5वीला, 1ली ते 5वी इथं शिकलेला आहे. माझ्या मुलाला असं इंग्लिश कसलंच वाचा येत नव्हतं. आता सुरळीत चांगलं वाचायले. सरनं जशी माहिती सांगितली, ज्यावेळेस सर ह्या शाळेत आले त्यावेळेसपासून माझा मुलगा परिण झाला. माझे दोन्ही मुलं इंग्लिश वाचायला अशक्तपणे इंग्लिश वाचतेत. 2 टाईम इंग्लिशचं घरी पण वाचन घेतो आम्ही, सर पण घेतात. 8 ते 9 तास असतो. मी मोरे सरांना आभारी आहे व नरवडे सरांना पण आभारी आहे, मॅडमला पण आभारी आहे. आम्ही कारखान्याला जात असतो. मोरे सरांवर व नरवडे सरांवर दोन्ही मुलांची जबाबदारी टाकलेली असती. श्रीनिवास मोरे गुरुजींनी घेतलेल्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होताना पावठाणा केंद्राचे केंद्रप्रमुख रामराव मुंडे गुरुजींनी विद्यार्थी व गुरुजींचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. रामराव मुंडे, केंद्रप्रमुख तथा केंद्रीय मुख्याध्यापक भावटाणा. माझ्या केंद्रातले उपक्रमशील शिक्षक श्रीनिवास मोरे सर हे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी सतत काही ना काही उपक्रम राबवित असतात. असा त्यांनी सुट्टीच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांच्या मनातली इंग्रजी या विषयाची भीती जावी, त्यांना चांगलं इंग्रजी संभाषण करता यावं, त्या विषयाच्या संदर्भातला त्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना देखील एक फील तयार व्हावं की आमचीही मुलं इंग्रजीसारख्या विषयामध्ये जी की आंतरराष्ट्रीय भाषा आहे त्यामध्ये कुठेही कमी नाहीत, हा उदात्त विचार घेऊन आणि त्यांनी माझ्याशी चर्चा करून हा उपक्रम सुरू केला. विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया किंवा विद्यार्थ्यांचं प्रेझेंटेशन आणि पालकांच्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर हा उपक्रम अतिशय यशस्वी झाला असं मला वाटतं. ते अतिशय गुणी उपक्रमशील शिक्षक आहेत. सतत विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्तेचा ध्यास आणि शाळेचा विकास या दृष्टीनं कार्य करत असतात. सामाजिक उपक्रम असतील किंवा विद्यार्थ्यांच्या संदर्भानं उपक्रम असतील, शैक्षणिक उपक्रम असतील, त्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. एकीकडे जिल्हा परिषद शाळेकडे नागरिकांचा वेगळ्या पद्धतीने बघण्याचा कल वाढत चालला होता, परंतु श्रीनिवास मोरे गुरुजींनी विद्यार्थ्यांना उत्तम इंग्रजी वाचनाची आवड निर्माण केल्याने विद्यार्थी व गुरुजींचे कौतुक विषय तज्ज्ञ सुंदरराव नेहरकर, शिक्षण विस्तार अधिकारी मधुकर सुवर्णकर, गट शिक्षणाधिकारी शेख चांद यांनीही कौतुक केले आहे. मी नेहरकर सुंदरराव मधुकरराव, विषय साधन व्यक्ती, गट शिक्षण कार्यालय अंबाजोगाई. मी प्राथमिक शाळा राजेवाडी या शाळेस भेट दिली असता श्रीनिवास मोरे सरांचा जो इंग्रजी वाचनाचा जो उपक्रम आहे तो अत्यंत उत्कृष्ट आहे. इयत्ता 3री, 4थी, 5वीसाठी त्यांनी दररोज 3 तास ही इंग्रजी वाचनाचा उपक्रम घेतात. त्यामध्ये विद्यार्थी इंग्रजीमधील जे वर्तमानपत्र आहेत ते मराठी वाचल्याप्रमाणे इंग्रजीचे वाचन करतात. असा उपक्रम प्रत्येक शाळेमध्ये तालुक्यातल्या राबवण्यात यावा आणि राबवल्यास निश्चितच विद्यार्थ्यांची इंग्रजीचं जे भीती आहे मनात ती दूर होईल. तसेच अंबाजोगाई क्रीडा सांस्कृतिक व व्यायाम मंडळ अंबाजोगाईचे अध्यक्ष प्रवीण भैया देशमुख, बॅडमिंटनपटू कैलास सेटे, प्रवीण दिग्रसकर, अनिल मसने, किरण सेलमोकर, संजय आरसुडे, तुषार जोशी, वसंत कांबळे, रामभाऊ पवार, नानासाहेब माने, प्रताप फरकटे, त्याचबरोबर समस्त गावकऱ्यांच्या वतीने अभिनंदन केले जाते. योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे, अंबाजोगाई. How are you? I am fine. What is your name?
is More sir. You call me More sir. Where do you live? I live in Morewadi. Do you